हाय नमस्कार सगळ्यांना. मी चाललेलो आहे शेतामध्ये. तर शेतामध्ये काय काय केलेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. काय म्हणते दिदा तू? सिद्धी काय म्हणते बघा. हा हा का काय इथं कांद. माझं कांद खुरपून झालेलं आहे. एवढं कांद खुरपायला मला 2 दिवस लागले. इकडे आहे कडवा, त्याच्या खाली आहे घास गुरांसाठी. पाच वाजले तरी अजून ऊन लागतंय, डोळ्यात चमकत आहे. तर भाऊ पाजित आहे बैलांना पाणी. काय करतो ग मामा? मामा ऐकायला येत नाही. बातरी अशी बोलती, चुन चुन बोलती. चला मग अजून काय काय केलं आहे शेतामध्ये बघूया. इथे पेरलेला आहे गहू. गहू लेट झालेला आहे त्यामुळे तो बारीकच आहे. चिखल चिखल आहे गव्हामध्ये. पाणी दिलेलं आहे रात्री. कुठून जायचं? सकाळी अन्नाने हे भरलंय. किती लक्षात आहे बघा हिच्या. सकाळी भरलंय, रात्री बाप मामाने भरलंय ना. मग उतर ना खाली. चल ना मग. चिखल आहे खाली, उतरव ना सुद्धा. घराजवळ शेत आहे चारी बाजूनी. आता आलेलो आहे आम्ही आंब्याच्या बागामध्ये. मग व्हिडिओ काढते ना मग मी. उलटा करू का? सुईचा नको का? तुझा काढू? कुठे आली तू? ही शेतामध्ये आली, आंब्याच्या बागामध्ये. तर बघू शकतो इथे सर्व आंबे आहे. इथं मोर होता, आता मोर नाहीये. पहिलं लय मोर होत इथं, पण आता मोर राहिलेलं नाही. चल. हा त्याच्या घरी गेला तो. आंब्यांना इथं खत टाकलेलं आहे, जे शेळ्यांचं लेंडी खत. पूर्ण सऱ्या केलेले आहे आंब्यांना. इथं सुद्धा टाकलेलं आहे. दररोज शेळ्यांखाली जे झाडून काढलं जातं, जे घमेलं असतं ते दररोज आणून टाकलं जातं आंब्यांना. तर इथे असं हे दिसत आहे. इथे मोठ्यांना गहू आहे, त्याला वंब्या वगैरे आलेले आहे. पूर्ण गहू आहे. 5 वाजल्यात अजून ऊन लागतंय. आता दिवस थोडा थोडा मोठा झालेला आहे. संक्रांत झाल्यावरती असा 30 दिवस वाटत असतो. तर शेतकऱ्याचं खरं सण हे आहे. शेतीमध्ये जे माल पिकतो तो पीक वगैरे. तर खूप चांगला गहू आहे, कारण थंडी खूप सुटलेली आहे, त्यामुळे वातावरण चांगलं आहे पिकासाठी. गहू, हरभरा, कांद्यासाठी. तर आता चाललेलो आहे आम्ही वाटणी. आता कुठून? इथं असं नुसतं गवत आहे. आणि इथं पेरलेला आहे हा फेक कांदा. प्रत्येक वेळेस एकच कमेंट येते, ताई तुमचं गाव कोणतं? गाव कोणतं? गाव कोणतं? तर भरपूर व्हिडिओमध्ये आणि प्रत्येक कमेंटला आहे मी हेच उत्तर दिलेलं आहे. तरी तेच प्रश्न, तर माझे पाठीमागचे व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला कळेल की माझं गाव कोणतं आहे. काय
मोर मोर नाही ना, आता पावसाळ्यात होतं. पहिले इथं लय मोर होतं, तुम्हाला व्हिडिओमध्ये पाठीमाग दाखवलेलं आहे. माहेरच्या ब्लॉकमध्ये आहे मोर वगैरे. तर आता सिद्धी म्हणते चल आपण मोर बघायला जाऊ, पण आता मोरच नाही, आवाज नाही येत मोराचा. तरी ते कांदा आहे, हा कांदा केलेला आहे, हा खुरपायचा राहिलेला आहे, पण हा वल्ला असल्यामुळे खुरपता आलेला नाहीये. काय कुठून आणू मोर, आता एकच आणायचं. तरी ते आहे गोटाला कसाचा रोग पडलेला आहे, किड वगैरे मवा झालेला आहे. बघू शकता त्याच्या अशा पाती खाली पडलेल्या आहे. काहींना गोट वगैरे आलेला आहे. कांद्याचं बी. आणि इकडे आहे लसूण. लसूण चांगला आहे, पण त्यामध्ये गवत भरपूर आहे. इकडे गोट आहे, पण गोट कसं असं वाकडं झालेलं आहे रोगाटामुळं. तिथं नाही, तिकडं कांदा येते. गवत आहे काय कांदा येते. कांदा हे लसूण आहे आणि हे गोट आहे कांद्याचं बी, कांदा जे लावलेलं. चल जायचं आता घरी. इथं गहू. हा तू हो पुढं, मी हो का काय? आता तू वरती होते, खाली आली का वरून? हा चल वरून. ती वरून बांधण चाललेली आहे, मी पाटांची चाललेली आहे. काय म्हणते दा अजून? इकडे शेळ्यांसाठी गायांसाठी घास केलेला आहे. तू पुढं हो, मी पाठीमागच राहते. मी ते पेरलेला आहे हरभरा. आपल्या घरी आहे का हरभरा? इथे पेरलेला हरभरा. याला पण आलाय हरभरा. आणि काही जे लाल दिसत आहे तो राजगिरा आहे ना हरभरा. तिकडून ये. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा. एक कमेंट यायची सारखं सारखं तू किचन मधलंच किंवा तू रुटीनच दाखवित आहे तर वेगळं काहीतरी दाखव. तर कसं वाटलं माहेरचं शेतातील पिकं, माहेरचा ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. दिवस बाय कर.